ई श्रम कार्डचे फायदे मिळवायला तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमचा फोन किंवा कम्प्युटर घ्या आणि वेब ब्राउझर उघडा. e-shram.gov.in टाईप करा आणि एंटर दाबा. हे तुम्हाला अधिकृत ई श्रम पोर्टलवर घेऊन जाईल. आता पेजच्या अगदी मधोमध असलेल्या रजिस्टर ऑन ई श्रम बटनावर क्लिक करा. सोपं आहे ना? तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो टाका आणि सेंड OTP बटन दाबून वन टाइम पासवर्ड मिळवा. OTP मिळाल्यावर तो टाका आणि सबमिट वर क्लिक करा. पुढे तुमच्या वैयक्तिक माहितीचा एक फॉर्म दिसेल. तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. नीट तपासून बघा, इथे काही चूक नको. आता तुमचे कागदपत्रे अपलोड करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्याचा नंबर लागेल. स्कॅन केलेल्या प्रती स्पष्ट आणि वाचनीय असल्याची खात्री करा. अपलोड झाल्यावर सबमिट दाबा. जवळ झाले. तुम्ही भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा. सगळं बरोबर असेल तर कन्फर्म अँड जनरेट ई श्रम कार्ड वर क्लिक करा आणि पहा, तुमचे ई श्रम कार्ड डाउनलोड आणि प्रिंट करण्यासाठी तयार आहे. खूप सोपं आहे ना? तुमचे ई श्रम कार्ड सुरक्षित ठेवा आणि विविध सरकारी फायदे मिळवण्यासाठी वापरा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राईब बटन दाबा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.